ती मोठी परिक्रमा करून शेवटी त्या मार्गे आलो. बहीण माझी पुढे चालली बघा. आप्पा, आम्ही त्यांना आप्पा म्हणतो. पोयना खजिना आहे. खजिना म्हणजे कोळंबी. वाह. विराज महागावकर म्हणून सफर कांदळवनाची असं सारखा प्रचार करायचा. पण असं व्हिडिओचा आपण परिचय पाहिला तर तुम्हाला तो जो आपला विभाग आहे तर तो जरा ओळखीचा वाटला. हो, तो ओळखीचा वाटला असेल कारण तिथे आपण म्हणजे ज्यावेळी पूर आला होता तर पुराची आपण तिथे मस्त छान अशी व्हिडिओ बनवली होती. पुराची छान व्हिडिओ नव्हती बनवली, म्हणजे पुराची व्हिडिओ बनवण्याचं मुख्य उद्दिष्ट असं आहे की अजूनपर्यंत आमची माणसं मोठ्या हालाकीत आहेत तर ते दाखवण्याचा एक आपला छोटासा प्रयत्न. तेव्हा आता आपण जाऊया शेताकडं. कसं होतं की ज्याप्रमाणे आपण बऱ्याचशा गोष्टीच्या व्हिडिओ बनवतो, बाजारामध्ये भाजीपाला बघतो, परंतु तो भाजीपाला ते अन्न येतं कुठून तर ते आपल्या शेतामधून. पर्यंत आमच्या या उरण विभागात शेती होते हे फार मोठं म्हणजे अजून भाग्याचं लक्षण मानलं जाईल. कारण कसं आहे की इथली बहुतेक शेती आता MMRDच्या घशात जाते. त्याप्रमाणे काय केलं, विचार केला की एखादा आता आपला शेतकऱ्यांचा ब्लॉग बनवूया जेणेकरून काय होईल की आपल्या या देशाला अन्न देणारा हा शेतकरी, हा अन्नदाता हा शेतकरी असतो तर तो आपण शेतकरी बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी सागर पाटील आणि सागर पाटील व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला आपले भरभरून स्वागत आहे. तेव्हा जाऊया आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. सुजलाम सुफलाम असा माझा भारत देश. या भारत देशाला सुजलाम सुफलाम कोण बनवतो तर आपला शेतकरी आणि त्याची शेती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतावर जाणार आहोत. खरोखर सांगतो तुम्हाला की निसर्गाबरोबर असणारी ही शेती फार अशी मनाला सुख देते. हा व्यवसाय भले गॅरंटीचा नाही आहे परंतु जो सुख देतो ना तो मात्र नक्कीच गॅरंटीचा आहे. असो, वाईट परिस्थिती असली तरी आमचा शेतकरी आज देखील या वाईट परिस्थितीचा सामना करून आपली शेती करतो. बघा इथे आता मगाशी आपण मूठ पाहिले, आता वहिनी तिथून मूठ खणत आहेत. बघा प्रक्रिया बघा कशी असते. आता आपण पहिल्यांदा मूठ तिकडे बघितला, आता इथे बघा वहिनी खणलेला आहे आणि आता त्या बांधतात. हा बघू शकता वहिनी. आता आपण मूठ बांधला आणि याला काय बोलतात? मूठच बोलतात का? हां हां. म्हणजे आता हा काय म्हणजे आपण पेरणी केलेली आहे. हा, नंतर मग ते जाऊन तिकडे असं आपण दोन काड्या असं लावतो ना. हो, दोन तीन वगैरे. बरोबर. आपला जाऊया आता. आपले कसं आपण मूठ खणलेले आहे तर ते मूठ नेतात कुठं ते एकदा आपल्याला बघायला जायचं आहे. आणि आपण जर बघितलं इथे काय शेतावर मजा येते. तुला येते का मजा? अरे वा, एकदम हसून उत्तर. मस्त मस्त छान. शेतावर आलेली मुलं, हा एरिया बराच परिचयाचा आहे कारण कसं अगोदर पण आपण इकडे एक व्हिडिओ बनवली होती गौरींची वगैरे आणि शेतीची पण. हां हां. मग असे त्या शेतामध्ये होतो तिकडे बघा वहिनी तिकडे मूठ बांधत आहेत आणि ते मूठ इकडे या शेतामध्ये लावले जातं. बघा इथे ट्रान्सफर केले जातात. आपण बघितलं तीन किती काढला होता? 3-4 कार्याला. हां 3-4 अशा गाड्या. मग एवढा काय एकदम म्हणजे अंतर एवढं का असते? आता कमी आहे म्हणून लांब लावायचा. हां. ओके. आपण बघू शकतो. आणि आता ही जमीन जी आहे कुठली खारी जमीन आहे ना, मग तरी इथं लावणी कशी काय? आता भात नाही म्हणून लावायचा. असं आहे काय? म्हणजे पर्याय तो शोधलेला वेगळा. हां. आता दुसरीकडचे हाणून लावायचा. हो. हां. म्हणजे तुमचा पुरामध्ये वाहून गेला ना? पुरामध्ये गेला सगळा. हां. आपण आता ज्या ठिकाणी आहोत ना तिथं पुराचं एक फार मोठं संकट होतं. मी आलो होतो म्हणजे जवळजवळ ते आंब्यापर्यंत आलो होतो, परंतु तिथून पुढे नंतर रस्ता बुडाला होता. आणि विशेष म्हणजे कसं आहे की वरून म्हणजे बागातून पण येऊ शकत नाही कारण पुरामध्ये जास्त म्हणजे सापांच्या बिलामध्ये पाणी गेल्यामुळे साप वगैरे जास्त त्या उंच ठिकाणी जातात. जरा म्हणजे कसं आहे की बरेचसे प्रेक्षक देखील म्हणतात की पाटील तुम्ही व्हिडिओ बनवताना नेहमी काळजी घेऊनच व्हिडिओ बनवा, जास्त रिस्क घेऊ नका. कारण पुराचा व्हिडिओ बनवताना बऱ्याचशा गोष्टी हा पालन करावं लागतात. पण असू द्या, शेवटी काय आहे की शेतकऱ्याचं पीक वाहून गेलं म्हणून आपण बघितलं तर तिथून आपल्याला पीक आणलं आणि तर त्यांनी लावलेलं आहे. या व्लॉगमध्ये आपण म्हणजे शेतकरी काय काम करतो आणि शेतकऱ्याच्या समस्या काय आहेत तर ते मेन म्हणजे आपण जाणून घेणार आहोत. त्या हायवेवर आहे, म्हणजे तो हायवेज आम्ही म्हणतो कारण कसा आहे तो मुख्य रस्ता पडतो आणि त्याच्यानंतर इतर शेती पडते. चला आता आपण बघू शकतो ठिकठिकाणी म्हणजे जरी खाडीतली शेती असली तरी पण तिथे आवटणी हा प्रकार दिसतच नाही. त्याचं कारण फार मोठं आहे. काय आहे ते शेतकऱ्याला विचारू. चला, हा आमचा छोटा धबधबा. हा छोटा धबधबा म्हणजे हे पाणी व्यवस्थापन आहे. म्हणजे बघा ह्या शेताला पाणी पुरवठा होऊन तो ह्या शेताला पण भेटतो. म्हणजे हे आमच्या शेतकऱ्यांचं व्यवस्थापन आहे. आमचा शेतकरी म्हणजे फार मोठा असा सायंटिस्ट आहे. चला बघू शकतो आपण या शेतकऱ्याकडे काहीतरी वेगळा दिसतं. तुम्ही काय करता आता? तिथं मग अशी लावणी चालू होती.
लावतूनच हा हा गेलेलं आहे ना पीक म्हणून तो लावतो. हा यो सर्व पीक गेला ना पुराच्या पाण्यात. हो, पुरा गेलेला आहे. हा बरं, पुराच्या पाणी गेलता ना. हा, पुराच्या बघ पेरणी केली होती बाहेरून म्हणजे बियाणं वगैरे आणलं होतं परंतु गेला. गेला यो आता काय? आता असंच? आणला न टाकला याची त्याच्याकडनं मागून मागून. मग काय करणार, शेवटी पर्याय नाही पाहिजेच नाही पाहिजेच, करायला. पोटासाठी करायलाच पाहिजे सर्व. पोटासाठी पाहिजे. ओके ओके धन्यवाद. हो. चला बघूया, काही ठिकाणी एक एक शेतकरीच नजरेस पडतो. काय असेल त्यांचं कारण, काय माणसं नसतील भेटत, काय नसतील भेटत. माणसं नाही भेटत ना, माणसं नाही भेटली काय नाही भेटली, कारण आता कसं आहे बरीच शेतीवर माणसं भेटत नाही म्हणून आता एक एकट्या करून शेवटी 2-2 काड्या लावतात. तिकडनं येतात, चिखलाचा सामना करून आमच्या शेतकऱ्याला जावं लागतं, अशी आमची कंडिशन आहे. पण काय करणार, शेवटी पोटासाठी तेवढ्या गोष्टी कराव्या लागतात. जाऊया आता आपण पण चिखलातून सामना करून का जातो पुढं, तर त्याचं कारण असं आहे की पुढे आपला एक स्मार्ट शेतकरी मिळेल, म्हणजे जरा नेहमीचे परिचयाचा माणूस, आणि तो असायलाच हवा. चला आता आपण जाऊया. ये जगह बेहद खतरनाक है क्योंकि बहुत सारा कीचड है. कारण श्रेयस असला की मला नेहमी हा वाक्य आठवतो, आणि कारण तो नेहमी या कठीण मार्गातून मार्गक्रमण करणारा माणूस आहे. कसं जायचं, जाऊया आपण, कसं जाऊया. कसा आहे रस्ता चिखलाचा आहे, आपण बघितला. तर आता चिखलातून चाललो भाचीला घेऊन, तर त्यानिमित्ताने काय होईना व्हिडिओमध्ये आलेले आहे, हे एक बरं वाटतं. बहीण माझी पुढे चालली बघा. अरे मामा असताना काय घाबरायचं, चल. चला शेवटी मोठी परिक्रमा करून शेवटी त्या मार्गे आलो. मी तेवढा लांब होतो, एकदम लांब होतो. तिकडनं ज्यांच्या शेतावर चाललो तिकडनं आता जेवण येत आहे शेतकऱ्यांना, आणि ते 5 स्टार हॉटेलसारखं म्हणजे जेवण असं आहे. अरे वा वा, काय भेटला, शंकर शिंपले. तुझ्याकडे छोटे आणि तुझ्याकडे मोठे. अरे वा वा, म्हणजे आता हे काय करणार तुम्ही. हा अरे वा, मुली हुशार आहेत एकदम, काहीतरी बनवूयाचं बोलतं. काय सांगणार तुम्हाला की पुरामुळं शेतीची फारच वाट लागलेली आहे, अगदी पीक पेरलेलं वाहून गेलं आहे, तरी पण शेतकरी अजून पण ठाम उभा आहे. चला आता आपल्याला भेटलेले आहेत आपले आप्पा, आम्ही त्यांना आप्पा म्हणतो, पोयनाडच्या बाजाराचे ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून आपण त्यांना ओळख दिलेली आहे. आणि आप्पा तिकडं, आप्पा काय तुम्ही आता आणलं काय तिकडं, काय मूठ आणले म्हणजे हे आवटी खाण्याचे आणि टाकायचे. आवटी खणजे टाकायचे ना. हा, हा हे असं जास्ती पीक येतो. आता मी मगाशी तिकडे बघितलं ते काही खणलं ना, असं धुतलं, आणि ते मूठ लावणी बनतात, हे आवटणी म्हणतात. हिला आवडणी म्हणतात ना. हा, हिला हा आवटणी म्हणतात. आणि हे पीक जास्त येतोय. हा पीक जास्त येतो का. हा पीक जास्त येतोय. हा त्याचं कारण काय म्हणजे हा लगेच जगतोय. हा त्याला हा जास्त दिवस लागत नाही. आणि कापलं आपण मूठ लावतो त्यांना 8 दिवस जगायला जातोय. हा हे हा दुसऱ्या दिवशी लगेच उभा राहतो, लगेच जगतोय. लगेच जगतो ना. हा. हा आणि ह्याला पीक जास्त येतो, जोरान जोमान येतो. जोरण जोमान येतो, बरोबर. हा. आणि माती कशी असते त्याच्यावर अवलंबून असतं सर्व, नाही बरोबर. बघू शकतो बघा आप्पा इकडं बघा, माती सगळं मूठ खणतात अगदी. त्यांना एकदा मला जवळ विकूया हा बघा, त्याला मुलं वगैरे माती वगैरे तशी आहे म्हणून तो लगेच रुजतो ना. लगेच लगेच. हा 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 बरोबर. जो माणूस शेत करत तो शेतकरीच नाही. हा हा हा, शेती हे मुख्य, शेती करणंच पाहिजे. बरोबर. आपला भारत देश पण आपला कृषीप्रधान देश आहे. प्रधान देश आहे आपला भारत देश, आणि ते आपण शेती जर केल्याने उपयोग नाही काय. पण आता कसं आहे, लोक पण विकायला पण लागले शेती, त्याचं काय. ते विकणं बरोबर नाही. आपली काळी आई आहे आणि विकणं हे बरोबर नाही. अरे आज आपण विकलं तर पुढच्या पिढीला काय मिळणार आहे, राहणार आहे. बरोबर आहे. हा हा पुढच्या पिढीचा विचार करायला पाहिजे. माणसाने दुसऱ्याचा नेहमी विचार करावा, स्वतःचा विचार करत नाही. स्वतः तुम्ही खाल आज मजेशीर, पण पुढं काय मुलांचा, बरोबर आहे. त्यांची मुलं होती त्यांचा काय. आमच्या आजोबांनी काही ठेवलं नाही सांगतील ती लोक. बरोबर आहे. म्हणून कमीत कमी शेती जास्ती विकू नका, शेती करत जा. जरी जर भागत नसेल तरी शेती करत जा. बरोबर आहे. हा, हा हा चल बरं, जेवायला चल. चला आता बरेचसे शेतकरी आता यांची जवळजवळ अर्धा शेत लावून झालेच आहे. हे इथपासून आहे बघा, कुठपासून. ते तिथपासून हा हा ही संपूर्ण शेत आहे का. ही संपूर्ण बांधावर भाजी केली बघा. भाजीची पण shooting भाजी पण आहे. भाजी बघा त्याला कसं लावली ती. हा हा दुधी लावली, चवली लावली, ठीक भेंड्या आहे. लावल्यात. बांधाचा पण उपयोग केलाय. हा, बांधाचा पण उपयोग केलाय. बांधाचा उपयोग जास्तीत जास्त करायला पाहिजे लोकांनी. बांधाचा उपयोग मस्त. हा हा म्हणजे आपली सहधारिक पिके. हा बरोबर. सगळं होते, चवली, भेंड. हा हा जमीन खाडी असून सुद्धा एवढे कसे का होते. खारी म्हणजे आता गोरीच जवळजवळ झाली ना. हा खारी हा असं काहीच नाही राहिला. खारी कसं का बुडतं ती खारी, आता हे सगळं गोरच झालं जवळजवळ. हा हा हा
आणि ह्या खारे भागात जास्त येतात जिबूर वगैरे जास्त येतो, जिबूर चवली ओके, ओके. जास्त येतो मस्तपैकी. त्याला घ्यायला माझा रे. चला आप्पा आता आपल्याला शेतीवर लावलेली सहदारी पिके आहेत. ही काय? भेंडी. ही भेंडी. ही भेंडी लावली, भाजी लावली, चवली तिकडे बघा. हे भाजं आहेत ना? हा, ते भाज्या लावलं, हा. काय लावलंय. एकदा हे भाजं लावा म्हणजे मोठं झालं ना की खुर्च्याने मला एकदा बोलवा. हा. ही आता जगली. बघू शकतो आपण जे भाजं म्हटलं जातं त्याची आता लागवड झालेली आहे ते बघा. ही भेंडी परत आहे पूर्ण. हा ही इकडनं परत दुसरी भाजी लावलेली आहे, हा हा. वेगळी भाजी आहे. ही कुठली वेगळी भाजी म्हणजे? भाज्यांची भाजी पण ती वेगळी आहे. वेगळी आहे. हा हा ही भाजी लावली, चवली गेली माझी बरीच. हा हा हा. त्या जिबरून फुलं आली. बरोबर. ते हो. हा हे बघा हे भेंड आहेत तिथे. बरोबर. पोरामध्ये गेलं नाही ते राहिलेत. पुरामध्ये गेलं ना सगळं. हा, सगळं असं झालं, सगळं असं झालं असतं. फार बरोबर. तिथपर्यंत लावली ती. आणि हा कुठला जिबूर हा, जिबूर आहे. म्हणजे आपला तो खरबूज बोलतात तो. खरबूज बोलतो तो. तिथं आता लागवड केली त्याची भांडी. बघा आपण दोन्ही साईडला बघतो तर ही भेंडीची रोपं आहेत छानपैकी. बघा जरा आपण खाली जाऊया त्यांच्यासाठी. कामं म्हणजे आता कसं आहे मध्यान्ह आहे म्हणजे साधारण दुपारी 1 ते 2 वाजला असेल, कारण आमच्या शेतकऱ्यांचा जेवणाचा टाईम हा 1 ते 2 पर्यंतच असतो. आणि आपण जर बघितलं आता जेवण तिकडनं आलेलं आहे. कसं आहे की इथं जेवण आणायला आमच्याकडे स्विगी झोमॅटो वगैरे काही नाही, तरी आमची घरातली माणसं असतात ना तर हीच आमची स्विगी झोमॅटो. चला आता या गाठोड्यामध्ये काहीतरी मोठा खजिना आहे. खजिना म्हणजे असा खजिना की अरे वा तर्रीदार एकदम तर्रेबाज असा आहे. काय आहे स्पेशल? कोळंबी. वा. कसं आहे की हे शेतावरचं जेवण म्हटलं ना की 5 स्टार हॉटेलला देखील याची चव येणार नाही आहे, कारण हा घामातून पिकवलेला अन्न आहे ते. कारण शेतकऱ्याला खूप मेहनत करावी लागते आपल्याला माहितीच आहे. चला त्याच्याबरोबर पापड वगैरे सर्व काही. आणि इकडं काकू इकडे भात वाढते बघा ताटानं. अरे कधी ब्लॉगमध्ये न येणारी नेहमीची माणसं आज स्पेशल ब्लॉगमध्ये आली, आणि ते म्हणजे शेतकरी म्हणून. चला छानपैकी बघा ही आमची तास आणि त्याच्यासोबत असणाऱ्या या होड्या. मी तुम्हाला सांगतो की ह्या ब्लॉगचं एक तुम्हाला मुख्य कारण सांगतो की कांदळवनाच्या सफरमध्ये हा भरपूर फेमस झाला होता. आणि आपला एक प्रेक्षक आहे विराज महागावकर म्हणून, तर तो नेहमी कांदळवनाची सफर कांदळवनाची सफर चालत, कांदळवनाची सफर होडीत असा सारखा प्रचार करायचा. पण असू दे, त्याला मी आज फार म्हणजे इथे त्याची आठवण का करतो, कारण तो माणूस असा आहे ना की त्याने असे बोलून माझ्या चॅनलचा प्रचार केला. अगदी मी 300 सबस्क्रायबर असताना तो माझ्यासोबत होता. आज आपला परिवार जवळजवळ 7000च्या पुढे गेलेला आहे. जाऊया शेतावर. अशी बघा चितूर बितूर दिसतात असे. अरे वा चितूर वगैरे म्हणजे आता चितूर हे म्हणजे आता एकदम दुर्मिळच झालेत. आता तिकडनं ही माणसं परत येतात. येऊ दे असं ते आहे. तुमच्यासाठी चालू मी. अरे वा तू मग जेवण घेऊन आलतीस नाही मग अर्धवट का फिरलीस? काय विसरलेलीस? मासा आता नाही ते मासा कापणीला. हा पण एक काम करूया हातपाय धुऊया मस्त, कारण कसं आहे भरपूर चिखलान माखलं आहे पाय. एवढं माखायला लागतं कारण शेतकरी व्हायचं आहे तर एवढं सहन करायला पाहिजे. मी चित्र असे डबे वगैरे असतात आणि बघा बाजूला एक कावले वगैरे येतात काय, कारण कसं आहे काय पडलं वगैरे काय की उचलायला येतात. चांगली गोष्ट आहे कारण ते कसं आहे की या पर्यावरणाचे एक सफाई दूत आहेत. दृश्य कसं वाटतं बघा, एक गाव आपली म्हणजे लोकांची वस्ती आणि गावाचे भोवताली असणारी आपली ही शेती. आता शेती म्हणजे काय की कालबाह्य होणारी गोष्ट, कारण सरकार कधी येतं प्रोजेक्ट काढतं आणि शेती घेऊन जातं. मागच्या वेळी ACZचा धोका, आता MMRDचा धोका. परंतु वाटतं की शेती टिकून राहावी, कारण शेती ही माणसाला चीर तरून ठेवते. एक वेगळाच असा आनंद आहे. आता आपण जर तुम्ही बघितलं तर हे शेतकरी आपल्या पालखीमध्ये एकदम नटून थटून दिसतात, परंतु शेतामध्ये ते काम करतात तर ते त्यांचं खरं सौंदर्य आहे. कारण माणूस हा कामाने ओळखला जातो, हे महत्त्वाचं आहे. आपण पण शेतीमध्ये उतरायला पाहिजे, कारण कसं आहे मैदान उतरल्यावर फार मोठा बदल घडतो. मागच्या वेळी आपण कांडावरशीच गेलो होतो, पण आता आपण शेतीमध्ये डायरेक्ट उतरलो मैदान में. चला इथं पण आता मूठ दिसतात इथं बघा, म्हणजे याचा अर्थ लावलेला म्हणजे पेरलेला शेत सगळं वाया गेलेलं असं समजतं. कारण कुठून आणलाय? वेगळे कशी आणलाय बघा. त्याला वेगळे कशी आणला? मग पुणाऱ्या वर्षी काय मग जो पेरला होतो काय तो गेला सगळा. ती मोठी कान गेली होती आपल्याला. बरोबर आहे. बघा ती समोर जो आपल्याला दिसतो बघा, जरा झूम करतो,
ही बघा, ही ती खांड आपण पुराच्या व्हिडिओमध्ये पाहिली असेल. तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं एकदम अतोनात नुकसान झालं आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आपण एक म्हणजे मजा अनुभवायला येणार होतो, कारण कसं आहे की बरेच वर्षांनी काली आई पिकली, परंतु दुःखाचं सावट हेच आहे की या पावसामध्ये चक्क त्यांचं फार नुकसान झालेलं आहे. म्हणजे खांडीचा सगळा रेवडा जो असतो, म्हणजे रेवडा म्हणतात, गाल म्हणतात, तर तो सगळा याच्या शेतामध्ये आलेला आहे. आता जर मी इथं उभा आहे बघा, माझा पाय अगदी गुडघ्यापर्यंत जातो बघा. दमलून दमलून बाबा हा. चला आता इथे काही शेतकरी, आता बघा मीच जवळजवळ गुडघाभर गाडलो, आता हे शेतकरी जवळजवळ अर्धच गाडतात. हा काय सगळं रेवडा आलाय काय? हां 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 पुन्हा रेवशानला. हां हां. अरे बापरे, शेतकऱ्याची कैफियत लय बेकार आहे, कारण ह्यावेळी शेतकऱ्याची अवस्थाच बिकट नाही. तसा ह्यो पण सोनाच आहे, ह्यो आपला खरा सोना आहे. हा सोना आहे म्हणून आणला ना. हां हां. कारण काल्या आईला तसं रिकामं ठेवता येत नाही. हो, लक्ष्मीला रिकामं ठेवत नाही. हां हां बरोबर. हां बरोबर. ती चालत चालत आता गावच्या रस्त्यावर आलेलं आहे. इथे पण शेती आहे, पण शेतीचे काम कुठं चालू आहे ते दिसत नाही. तेव्हा मुले ते क्रिकेट खेळतात. शेती कुठं आहे इथं? चला आपल्याला आता ही माणसं मुलं शेती दाखवतील. दाखव चल मला शेती. अरे दोन्ही विठ्ठल भेटलेत आपल्याला. बघा, मागच्या आपल्या ब्लॉगमध्ये हा विठ्ठल होता आणि या वर्षीच्या ब्लॉगमध्ये हा विठ्ठल आहे. अरे वा, ठीक आहे. ही शेती कुठं फिरायला घेतो काय? हो हो. मग चेहरा का लपवता हो? एकदम किलबिल दिसतंय. मगाशी शेतावर एक दोन माणसं दिसायची, आता भरपूर अशी. ही शेती आहे का? हां बरोबर. आणि अजून काम कुठं चालू आहे? थांबा, तिथे याला जाऊ दे, गाडीला जाऊ दे. तेव्हा कुठं काम धंद्याला? हो हो बरोबर, जायला पाहिजे. असं दिसत नाही आहेत, मूठ वगैरे खणलत, परंतु कदाचित त्यांचा लंच टाईम झाला असेल. अर्धी शेती लावलेली आहे. आता ही कसं आहे, आपल्याला खारे पाण्याची शेती आणि गोरे पाण्याची शेती आहे. कुठं आहे? पिकला काय आहे? थांब, काय बोलते? काय झालं? हा हा असं आहे का? चिंबोरी गेले काय? शेतामध्ये माणसं दिसत नाहीये, पण आता आपण थोडंच वेळेला शेतामध्ये माणसं आणूया. एम क्लीम क्लीम भगनी भागोदरी भगमा ते ओम फट स्वाहा. की मला तात्या विंचूला बोलायला लागला ना शेतीसाठी. बघा आली माणसं. लगेच आपण जादूने माणसं शेतामध्ये आणलीत. आता काय रस्त्याच्या बाजूला शेत आहे, त्याच्यामुळं हां हां. व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटद्वारे सांगणार. तेव्हा मिळूया लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. तेव्हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.